गुड मॉर्निंग मित्रांनो. वेळ झालेली आहे 5:35. आज जरा 10-15 मिनिटं लवकरच निघालोय. सीएनजी वगैरे फिल केला आणि जाऊया. सर्वप्रथम घेऊया चहा आणि करूया आपल्या कामाची सुरुवात. ज्या पण ट्रिप लागतील म्हणजे इकडनं बाहेर निघण्याच्या चांगल्या ज्या मोठ्या ट्रिप असतील त्या मी ऍक्सेप्ट करून इकडनं बाहेर निघेन आणि कामाला सुरुवात करेन. तर बघूया आज लवकर निघालोय तर 6च्या अगोदर ट्रिप लागते का, नेहमीसारखं 6 वाजता किंवा 6च्या नंतर ट्रिप लागते. तर बघूया, घेऊया आता ट्रिप आणि त्या अगोदर घेऊया चहा. तर मित्रांनो चहा पिता पिताच बाजूनेच बुकिंग लागली आहे. विले पार्लेची बघा 1 मिनिटावरती पिकअप आहे. तर ठीक आहे, आता जातो, पिकअप करतो आणि जाऊया आता विले पार्लेला. तर मित्रांनो एअरपोर्टचा ड्रॉप झालेला आहे. एअरपोर्टच्या बाहेर येऊन उभा आता आणि आपल्याला एअरपोर्टचे मिळालेले आहेत 1057 रुपये उबरमध्ये. तर ठीक आहे, मी आता ऑन करतोय उबर. तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग लागते. तर मित्रांनो आता एक उबर मध्ये भांडूपची ट्रिप ऍक्सेप्ट केलेली आहे. प्राइस तर एवढा खास नाही, पण आता छोट्या छोट्या ट्रिप पण ऍक्सेप्ट करतो आणि बघूया मग. आता असं जर मोठीच ट्रिप बघत बसलो तर भेटणार नाही, तर छोटी छोटी ट्रिप पण ऍक्सेप्ट करतो आणि पीक आवर्स मध्ये एक चांगली बुकिंग कोणती तरी घेतो आणि मग बघूया आपलं कसं काय काम होतं. आज तर भाई मी ठरवूनच आहे भाई, 3000 क्रॉस करूनच राहायचे. तर ठीक आहे, बघूया आता, करतो पिकअप आणि जातो भांडूपला. तर मित्रांनो भांडूप वरून आपल्याला लागली होती JW मॅरिटची बुकिंग. तर आता मी इकडे ड्रॉप केलंय. तर चाललोय आता पुढे. एक भाई थांबला आपला मित्र मध्येच, चला थांबू द्या. तर JW ला मी ड्रॉप केला आणि जातो आता बाहेर आणि बघतो तिकडनं कोणती बुकिंग लागते. चला तर जाऊया आता बाहेर आणि भरूया हवा. एका टायर मध्ये जरा हवा कमी झाली. ठीक आहे, जातो बाहेर आता. तर मित्रांनो JW मॅरिटच्या इथून मी निघालो आणि तिकडनं भाई विचार केला की हवा भरून घेतो, जराशी हवा कमी झाली होती. तर भाई बघितलं टायरच पंक्चर होता. तर बोललो ठीक आहे, आता वेळ झाली आहे 9:57 आणि मी 3च ट्रिप कंप्लीट केल्या आहेत. तिन्ही पण उबरमध्ये. ओलाची एक पण ट्रिप वाजत नाही, काय माहिती काय इश्यू आहे ओलाचं. मला वाटतं कामच नाही करत नीट, कारण का एक पण ट्रिप वाजणार नाही, पीक असला असं होणार नाही. तर बघूया आता उबरमध्ये कोणती ट्रिप वाजते अजून आपल्याला. आणि आता वाजलेले 10 आणि आतापर्यंत आपलं काम झालेलं आहे 1873, म्हणजे 1900च्या आसपास आपलं काम झालेलं आहे. तर काल पूर्ण दिवसात 1800 झाले नव्हते आणि आता 10 वाजेपर्यंत 1800 झाले. तर ठीक आहे, बघूया आता इकडनं कोणती बुकिंग लागते. आणि मला अजून एक आज व्हिडिओ बनवायची आहे स्मित भावाबद्दल. तर त्याने काल जे आपल्या म्हणजे जे पण ड्रायव्हर लोक जे ड्रायव्हर पण आहेत आणि युट्यूबर पण आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी एक छान व्हिडिओ बनवली होती. तर त्यांचाच रिप्लाय म्हणून मला त्यांच्यासाठी म्हणजे एक धन्यवाद किंवा या संदर्भात मला एक व्हिडिओ बनवायची आहे. तर मी नक्की बनवेन. आणि जो गाड्यांचा विषय त्यांनी मांडला तो पण मला थोडंसं क्लिअर करायचं की गाड्या का वाढतात आणि कशामुळे गाड्या वाढतात. तर त्या व्हिडिओवर त्या टॉपिकवरती पण मी व्हिडिओ बनवेन. पण मी आता हा माझा जो आपला डेली रुटीनचा ब्लॉग आहे तोच मी कंटिन्यू करेन आणि हा जेव्हा पूर्ण शूट होईल तेव्हा मी तो 1 टेक मध्येच पूर्ण व्हिडिओ बनवून टाकेन. तर ठीक आहे, बघूया आता आपल्याला की कोणती बुकिंग भेटते. जी पण बुकिंग भेटेल आता ती घ्यायची आणि सरकायची असते. चला तर मित्रांनो बघूया कोणती बुकिंग लागते आता. तर मित्रांनो मरोडच्या इथे होतो आणि इकडनं आता मी एक पवईची बुकिंग छोटीशी ऍक्सेप्ट केलेली आहे. ठीक आहे, जातो पवईला, मग पवईवरून बघू काय ते. तर मित्रांनो जवळजवळ आता 1 तास झालाय मी इथे पवईला उभा आहे, पण भाई आता इकडनं बुकिंग नाही वाजत आहे. तर मी आता पवईवरून चांदिवलीला जातो आणि तिकडे काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि तिकडनं बुकिंग घ्यायचं ट्राय करतो. जर दोन्ही पण नाही झालं, नाश्ता तर करेलच, बुकिंग तर नाही भेटणार. तर मी विचार केलाय की जुने मित्र आहेत माझे जे लॉकडाऊनमध्ये त्यांच्यासोबत मी काम केलंय. ऍक्च्युली मी लॉकडाऊनमध्ये पण काम करत होतो. तर तिकडे चांदिवलीचे जे 2 मित्र आहेत म्हणजे लोकल आहेत तिथले, त्यांच्यासोबत फ्रेंडशिप झाली होती. ते पण हेच काम म्हणजे ड्रायव्हर आहेत, ओला उबरवरती गाडी चालवतात. ते ओला उबरवरती ना ते कॉर्पोरेट ऑफिसलाच काम करतात. तर ठीक आहे, बघूया आता. जातो, त्यांना कॉल करतो, जर भेटले तर ठीक आहे, नाही भेटले तर काहीतरी नाश्ता करेल आणि तिकडनं बुकिंग घेईल. तर इथे 1 तास थांबलो होतो, बुकिंग नाही वाजत. ते वाजतात वाशी वगैरे, पण भाई 320 आणि 322 रुपये इकडनं वाशी नाही परवडत. तर नाही घेतली आणि आतापर्यंत तर ओके काम झालेलं आहे. 1 मिनिट, कोणती बुकिंग आली आहे, बुकिंग पण ओपन नाही होते. तर ओलामध्ये तर एक पण बुकिंगच नाही वाजत आहे आणि उबरमध्ये तरी वाजतात, ओलामध्ये बुकिंगच नाही वाजत. काय माहिती काय सीन आहे, मला वाटतं ओलाचा बंद आहे का माझाच बंद आहे.
तर बघायला लागेल आता, तरच बघेल, आता नाही बघणार काय. तर ठीक आहे, बघूया आता. जातो, एकच लेफ्ट घ्यायचा, लेफ्ट घेतला की चांदिवलीला डायरेक्ट. तर बुमरँग बिल्डिंगच्या इथेच थांबेल, कारण का अगोदर मी बुमरँग बिल्डिंग मधूनच काम करत होतो लॉकडाऊन मध्ये. तर ठीक आहे, आता जातो बुमरँगच्या इथे, तिथे कॉल करतो मित्राला, जर असला तर भेटेन, नसला तर मग काहीतरी नाश्ता करेल. चला तर मित्रांनो, जाऊया आता चांदिवलीला. तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे 12:28. तर गेलो मी तिकडे, मित्रांना फोन केला, मित्र अवेलेबल होते, भेटलो. बरं वाटलं, खूप काही जुन्या गोष्टी, खूप काही एक्सपिरियन्स आहे, आता कसं काम काय चालू आहे, सगळं काय यूट्यूब बद्दल असं खूप काय बोललो. आणि बोलल्यानंतर खूप म्हणजे असं एकदम आपलेपणा वाटला की हा भाई, मित्र म्हणजे कोणतेच मित्र कधी जुने नाही होत, भले मग ते तुम्ही त्यांना रोज भेटा किंवा वर्षानंतर भेटा, भाई मित्र मित्रच असतात. तर छान वाटलं त्यांना भेटून खूप, आणि बरं वाटलं. तर निघालो होता तिकडनं, आणि मला आता कांजूरमार्गची एक ट्रिप लागली, तर मी ती ॲक्सेप्ट केली आणि आता चाललोय पिकअपला. पिकअप करतो 2 मिनिटावरती, पिकअप करतो आणि जातो कांजूरमार्गला, आणि मग तसं हळूहळू घरी जाईल. चला मित्रांनो, जाऊया आता कांजूरमार्गला. तर मित्रांनो, आता मी कांजूरमार्गची ट्रिप पण कंप्लीट केलेली आहे, सॉरी. आणि आता मी आय थिंक लोडाच्या इथे, लोडा. तर इकडनंच मला आता कल्याणची बुकिंग लागलेली आहे, ते मॅडम येतात, थांबलोय आता. कल्याणची बुकिंग पण ॲक्सेप्ट केली आहे. तर ठीक आहे, जाऊया कल्याणला. मला वाटतं 2:30 वाजेपर्यंत तरी ड्रॉप झाला पाहिजे, मग बघूया तिकडनं कसं काय. तर करूया पिकअप आणि जाऊया कल्याणला. तर मित्रांनो, फायनली आलेलो आता कल्याणला, ड्रॉप केला आहे. थांबलो मी 15-20 मिनटं, जास्त थांबलो, अर्धा तास. आणि ट्रिपची पण वाट बघत होतो, तर ट्रिप नाही लागत, एक लागली होती लोकरामची, पण भाई पिकअप थोडासा लांब होता. तर पनवेलची ट्रिप लागते, तर पनवेलची ट्रिप तर नाही घेणार. तर पिकअप लांब होता, मी ॲक्सेप्ट केली, पण त्यांनी कॅन्सल केली, मग बोललो जाऊ दे. तर बघूया आता कोणती ट्रिप लागते का नाही इकडनं. तर मित्रांनो, उबरमध्ये आपलं काम झाले ओव्हरऑल 2698 रुपये, म्हणजे 2700 रुपयाचं काम झालेलं. आणि CNG पण आपली म्हणजे अर्धीच टाकी यूज झालेली आहे. 1 मिनिट. CNG पण आपली अर्धी टाकी, म्हणजे 1 पॉईंट अजून कमी झालेला आहे, पण बऱ्यापैकी गाडी CNG वगैरे आहे. तर तेवढीच CNG पण कमी झाली आणि काम बऱ्यापैकी चांगलं झालं. अजून मला वाटतं 1-2 बुकिंग जर भेटले असते, पण मित्रांमध्ये पण जरासं टाइमपास गेला, 1-2 तास माझे तिकडेच वाया पण गेले. तर मला वाटतं बऱ्यापैकी काम झालं असतं, एक मला वाटतं 3,500-4,000 पर्यंत. तर ठीक आहे, आता मी जातोय घरी, आणि घरी जाऊन मी जेवेन आणि आराम करेन, कारण का भाई मला आज 2 व्हिडिओ एडिट करायचे आणि अपलोड करायचे आहेत. तर स्मित भाऊ फॉर यू, त्यांनी म्हणजे त्यांच्या अकाउंटवरून आपले जे काय काल त्यांनी एक यूट्यूबर किंवा कॅब ड्रायव्हरची एक बाजू मांडली होती, त्या संदर्भात मला एक त्यांना थँकफुल व्हिडिओ बनवायची आहे. तर त्यांना तो रिप्लाय करायचा आहे. आणि गाड्या का वाढतात ते त्यांनी सांगितलं होतं, पण मला पण एक मला थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे की का गाड्या वाढल्या आणि कशा गाड्या वाढतात, आणि काय रोल आहे आमचा, आणि काय म्हणजे लोकांना जे यूट्यूबर बद्दल वाटतं ते त्यांनी एकदम बरोबर तंतोतंत मांडलेलं आहे. पण एक मला पण इच्छा आहे की एक माझी म्हणजे मी काय विचार करतो त्याबद्दल मला पण ते सांगायचं आहे. तर तोच एक व्हिडिओ मी त्यांना एक रिप्लाय म्हणून मी एक पोस्ट करणार आहे. तर अशा प्रकारे मला 2 व्हिडिओ हे करायचे. तर आपलं 2700 रुपयाचं काम झालेलं आहे, त्यामधून ओव्हरऑल आपलं 500 रुपयाचा CNG गेलेला आहे, आणि 200 रुपये आपले समजा 100 रुपये ओलाचे समजा, आणि 100 रुपये उबरचे. तर आपल्याला ओव्हरऑल 2100 रुपयाचा म्हणजे एक नेट प्रॉफिट झालेला आहे. तर ठीक आहे, आता मी बंद करतोय ॲप आणि घरीच जाणार आहे, पण त्या अगोदर एक व्हिडिओ शूट करून जाईल दादासाठी. तर ठीक आहे, आता भेटूया आपण उद्या सकाळी. चला तर मित्रांनो, जाऊया घरी, आणि आता भेटूया उद्या सकाळी 5 वाजता लवकर.